पुण्यातील कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील 16 हरणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। आपण सध्या याच कात्रजच्या प्राणी संग्रहालयात आलेलो आहोत आणि आपण समोर जे हरणांचं कळप पाहतोय त्याच हरणांच्या कळपातील जवळपास 16 हरणांचा मृत्यू जो आहे तो झालेला आहे। खरं तर या हरणाच्या कळपात जवळपास 98 हरणं होती आणि त्या हरणांच्या कळपातील जवळपास 16 हरणांचा अचानक मृत्यू झाल्याचं समोर आलेलं आहे। खरं तर जे कात्रज प्राणी संग्रहालयाचे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांच्याकडून नक्की हा मृत्यू कशामुळे झाला याचा तपास करण्यात येतोय। त्याचप्रमाणे जे मृत्यू झालेले हरणं आहेत त्यांचे सॅम्पल जे आहेत ते संबंधित लॅबकडे तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत। या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचे पशुवैद्यकीय अधिकारी घनश्याम पवार साहेब आहेत। पवार साहेब, नक्की काय माहिती आहे, कशामुळे ह्या हरणांचा मृत्यू झालेला आहे, काय नक्की? मागच्या आठवड्यात साधारणतः 6 जुलै ते 12 जुलै या दरम्यान एकूण 16 हरणं म्हणजे त्यामध्ये स्पॉटेड डिअर चितळ हरणं यांचा मृत पावलेली आहे। त्यामध्ये प्रामुख्याने 14 जी आहे ती मादी स्टॉक आहे, फिमेल स्पॉटेड डिअर आहे आणि 2 हे नर चितळ आहेत। आता ह्यांचं जे मॉर्टॅलिटी झाल्यानंतर शिरोळ वेटरनरी कॉलेज जे आहे पशुवैद्यकीय महाविद्यालय यांची जी एक्सपर्ट कमिटीची टीम आहे झू हेल्थ ॲडवायझरीची त्यांनी सुद्धा इथं व्हिजिट केलेली आहे। तसंच त्याचा जो काही शवविच्छेदन आहे पोस्टमॉर्टम हे शिरोळ वेटरनरी कॉलेज तसेच DIS डिसीज इन्व्हेस्टिगेशन सेक्शन म्हणजे रोग अन्वेषण विभाग जो आहे पुण्याचा यांनी केलेला आहे। त्याचा लवकरच आपल्याला अहवाल प्राप्त होईल आणि साधारणतः मागच्या 3 दिवसापासून आता कुठलीही मॉर्टॅलिटी झालेली नाही। त्यासोबतच त्याचे जे काही बायोसॅम्पल्स आहेत जैविक नमुने ते आपण सर्व पॉसिबिलिटी म्हणजे विषाणूजन्य असेल किंवा जीवाणूजन्य असेल यासोबत विविध प्रयोगशाळेला आपण त्याचे बायोसॅम्पल्स पाठवलेले आहे, जसे की IVR आहे, भोपाळ आहे, तसंच WRTC नागपूर या ठिकाणी देखील आपण त्याचे बायोसॅम्पल्स पाठवलेले आहे। लवकरच त्याचा अहवाल आपल्याला 1-2 दिवसामध्ये प्राप्त होईल। सध्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या प्रशासनाकडून काय खबरदारी घेण्यात येते? या आजाराचा इतर ठिकाणी त्याचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपण एक प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून बायोसिक्युरिटीकडे स्ट्रिक्ट इम्प्लिमेंट करतोय। जसे की एक्झिबिट इन्क्लोजर जो आहे त्याच्यासमोर सरफेस डिसइन्फेक्टंट म्हणजे एंट्री पॉईंटला आपण फुटबाथ वगैरे जसं ब्लिचिंग पावडर वगैरे स्प्रेड केलेला आहे। जर्मिक्लीन सोल्युशन जो काही फुटबाथसाठी त्याच्यामध्ये पाय आपण डिप करूनच आतमध्ये जायचा आणि एका पर्टिक्युलर एक स्पेसिफिक ॲनिमल कीपर आपण तिथं नियुक्त केलेला आहे की त्यांनीच त्याचं फीडिंग वॉटरिंग आणि त्याचं निगा राखायची आहे। त्यांनीसुद्धा ते करताना त्याचं स्वतः हँड ग्लोव्ज वगैरे वापरायचे, गमबूट घालायचे आहेत, त्यासोबतच त्याची स्वतःची हायजेनिक हे पण करायचं आहे आणि जेणेकरून आणि हे रेस्ट्रिक्ट केलेलं आहे म्हणजे त्या कीपरनी तेच बघायचं। त्यासोबतच जो काही फीडिंग व्हेकल आहे जे आपण इतर प्राण्यांसुद्धा ऑफर करतो ते आता 2 व्हेकल आहे, हेल्दी ॲनिमल्सला चांगलं दुसरी व्हेकल प्रोव्हाइड करते आणि इथे स्पेसिफिक एक सेपरेट व्हेकल आहे की जे या इथला कंटिमिनेशन म्हणजे जाग्यावरच ते मिनिमाइज कसं करता येईल यावर आपण विशेष खबरदारी घेतोय, काळजी घेतोय। बरं, मृत्यू झालेल्या हरणांच्या मध्ये काही वेगळे सिम्पटम्स दिसत होते का किंवा काय त्यांच्यात लक्षणं होती? नाही, एक्सटर्नली जर पाहिलं तर सिम्पटम काही असं दिसत नव्हती। फक्त सुरुवातीला फूड इंटेक कमी झाला, त्यानंतर ते थोडंसं ऑफ फीड याच्याकडे गेली। PM झाल्यानंतर पोस्टमॉर्टममध्ये काही हिमोरेजिक म्हणजे ज्याला ते दिसलं जसं की त्यांचं जे काही विसरल ऑर्गन्स आहे लंग लिव्हर ह्याच्यामध्ये हे आढळून आले, पण येत्या या 2 दिवसामध्ये त्यांचा अहवाल आपल्याला प्राप्त होईलच। याच्या आधी कधी असा संसर्ग या प्राण्यांमध्ये झाला होता का पहिल्यांदाच असं काय? चितळमध्ये हे पहिल्यांदाच झालेलं आहे आणि हे थोडंसं म्हणजे ज्या 16 म्हणतोय आपण हे प्रामुख्याने थोडंसं मोठी संख्या आहे आणि हे पहिल्यांदाच झालेलं आहे, याआधी कधीही झालेलं नव्हतं। मग इतर प्राण्यांनी जे प्राणी संग्रहालयातले इतर प्राणी आहे त्यांना या संसर्गाचा काय धोका आहे का किंवा जे मृत्यू झालेले हरणं आहेत त्यांचा काय धोका आहे का? नाही, ते धोका होऊ नये यासाठी आपण विशेष खबरदारी घेतो आहे। ते आता जसं मी बोललो की इथला ॲनिमल कीपर तो इथे पर्टिक्युलर इथंच नेमणूक केलेली आहे, त्याची बायोसिक्युरिटी आपण काळजी घेतोय त्याची, त्यामुळे तो इतर होऊ नये याकरता आपण विशेष खबरदारी घेतोय। धन्यवाद सर। तर हरणांचा मृत्यू झाल्यानंतर या संपूर्ण प्राणी संग्रहालयाचे जे पशुवैद्यकीय अधिकारी आहेत त्यांनी आपली प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन विशाल रायपुरेसह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।